व्हॉयजर सोल भाग 6. हॅलो, आम अमित, युअर टूर मॅनेजर. ट्रिपला जाण्यासाठी नाच तिच्या पुढच्या 10 दिवसांची कामे मार्गी लावत असताना तिच्या दुसऱ्या मोबाईलवर मेसेज आला. हा मोबाईल तिच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार तिने तिची आयडेंटिटी हाईड करण्यासाठी स्पेशली घेतला होता. ट्रिपपुरता फक्त 10 दिवस हा मोबाईल वापरल्यानंतर या मोबाईलला डिस्ट्रॉय करायचं काम तिची सिक्युरिटी करणार होती. त्यामुळे ट्रिपमधलं कोणीही त्यानंतर तिच्याशी संपर्क ठेवू शकणार नाही याची काळजी तिचे वडील पहिलेपासूनच घेत होते. अमित, साऊंड्स इंटरेस्टिंग. तिने मनातच त्याचं नाव घोळवत त्याला मेसेज टाकला. हॅलो सर. प्लीज डोंट कॉल मी सर. ओके, देन व्हॉट कॅन आय कॉल यू? जस्ट सिम्पल अमित. You are my tour manager, so I must respect you. Please, I request you, don't call me sir. Okay, I will try. Why don't you save my number? Sorry sir, I'm a little bit busy. But how do you know? Because I don't see your DP. Oh. हा पोरगा माझ्याशी फ्लर्ट करतोय का? तिने मनातच विचार केला. तिने तो मोबाईल साईडला ठेवला आणि पुन्हा तिच्या कामाला लागली. पण मोबाईलवर 2-3 वेळा पुन्हा मेसेजचा आवाज आल्यावर तिचे हात आपोआप त्या दिशेला वळले. ओए. हॅलो. नो रिप्लाय. ओके. मेसेज वाचून तिला थोडं हसायला आलं आणि मग तिने पुन्हा एकदा रिप्लाय द्यायला सुरुवात केली. सॉरी सर, रेंज प्रॉब्लेम. ओ, इट्स ओके. व्हाय वॉन्ट यू ॲट द मीटिंग ऑन व्हॉट्सॲप? त्याच्या प्रश्नावर ती विचारात पडली, कारण अशी काही मीटिंग झाली होती हे तिला माहितीच नव्हतं. हा मोबाईल सुद्धा तिने आजच ऑन केला होता. सॉरी अगेन. नो इश्यू. देअर इज अनदर मीटिंग दिस इव्हनिंग. कॅन यू जॉईन इट? तिने थोडा विचार केला. ॲक्च्युली आय हॅव सम वर्क टू डू दिस इव्हनिंग. कुड यू सेंड मी द मीटिंग डिटेल्स? Okay, no problem. You are from Gujarat and I don't know Gujarati. So what other language would you like to speak? आता तिला पुन्हा मनात थोडं हसायला आलं, कारण ती त्याला काय सांगणार होती की तिला भारतातल्या 7 आणि भारताबाहेरच्या 5 वेगवेगळ्या भाषांमध्ये खूप छान बोलता येतं. तिने थोडा विचार केला आणि मग म्हणाली, काही अडचण नाही, मला मराठी पण छान बोलता येतं. OMG, हे तर खूपच छान झालं. म्हणजे तुम्हाला आता इतरांशी बोलायला काही अडचण नाही. दोघांचा संवाद जसा वाढत होता तसं तिला ते आवडायला लागलं होतं. तुम्ही मला नाज म्हणू शकतात. तिने त्याला मेसेज तर सेंड केला, पण तिचं तिला आश्चर्य वाटलं, कारण जवळचे लोक सोडले तर एकेरीत तिच्याशी बोललेलं तिला फारसं कोणाचं आवडायचं नाही. लई चांगलं, म्हणजे माझ्याशी बोलताना रिस्पेक्टने सर म्हणायचं आणि मी मात्र बोल बोल. त्याचा मेसेज वाचून इकडे तिला खरंच हसायला आलं. ओके, मग मी तुला अमित म्हणेल आणि जेव्हा इतर कोणी असेल तेव्हा सर. ओके, डन. मग नेमकी आज संध्याकाळची मीटिंग कशाबद्दल आहे? ही तुझी फर्स्ट आउट ऑफ इंडिया ट्रिप आहे?
आता मात्र ती त्याच्या प्रश्नावर काय उत्तर द्यायचं ते विचार करायला लागली. हो, ॲक्च्युली याच्या आधी कधी फिरायलाच गेली नाही आहे. ही माझी पहिलीच ट्रिप आहे आणि ती सुद्धा आउट ऑफ इंडिया. थोडा विचार करून त्याच्या प्रश्नावर गोल फिरवून पण खरं खरं उत्तर तिने दिलं. कारण खरंच फिरायला म्हणून ती पहिल्यांदाच निघाली होती. काही चिंता नाही. मी तुला सगळं व्यवस्थित समजावून सांगणार. तू नेमकं काय करते, कॉलेज और वर्किंग? त्याचा एक प्रश्न संपला तोपर्यंत दुसरा प्रश्न येऊन तिच्या पुढे उभा राहिला. माझे तसे सगळे डिटेल्स आले असतील ना तुझ्याकडे? त्यात काय लिहिलं आहे? तिची आयडेंटिटी हाईड करण्याबद्दल तिचे वडील बोलले होते, पण नेमकं नाज त्रिवेदीबद्दल काय सांगितलं आहे ते तिला माहीत नव्हतं आणि या 2 दिवसात तिला तेवढी माहिती काढायला वेळही मिळाला नव्हता. अरे ते समजा ऑफिसला जमा आहे. मला तर फक्त पॅसेंजर लिस्ट मिळाली आहे. तिने एक श्वास सोडला आणि मग मेसेज टाईप करायला घेतला. मी मित्तल इंडस्ट्रीमध्ये काम करते. लई चांगलं. खूप मोठी इंडस्ट्री आहे ती. आमच्या मुंबईमध्ये पण ब्रांच आहे तिची. तसं पेमेंट पण चांगलं देते ती. माझा एक फ्रेंड आहे तिच्यात, पण कामच खूप करून घेते. त्याचे उत्तर ऐकून तिने डोळे फिरवले. पेमेंट जर चांगलं देईल तर काम पण करून घेईल ना. का पैसे फुकट वाटत बसेल मी? ते मीटिंगबद्दल सांगितलं नाहीस तू? तिने त्याला पुन्हा विषयावर आणलं. त्याचं काय टेन्शन नको घेऊ तू. मी तुला समजा डिटेल्स देतो. बरं तू उद्या मुंबईला येणार कशी आहे? उद्या? हो उद्याच. उद्या 8 वाजेपर्यंत तुला एअरपोर्टला यावं लागेल. तिथे तुला मी तर नाही भेटणार, पण कंपनीतून कोणीतरी भेटूनच जाईल. का? तू का नाही भेटणार? ते मी एक ट्रिपसाठी पहिलेच इथे आलो आहे. व्हॉट? पण टूर सोबत तर टूर मॅनेजर असायला हवा ना? तिने थोडं आश्चर्याने विचारलं. तुला वाटतं का मी सोबत हवं म्हणून? ते कंपनीने एक इमर्जन्सीसाठी पहिलेच इथे धाडलं. पण तू काय टेन्शन घेऊ नको. मी फोनवर तुझ्या सोबतच असेल. बरं तू कशी येणार? आता ती विचार करायला लागली. कारण संध्याकाळी तिची मुंबईतल्या हॉटेल हयातमध्ये मीटिंग असल्यामुळे ती दुपारीच मुंबईला तिच्या प्रायव्हेट प्लेनने येणार होती. ते मी रेल्वेने येईल. इथून 1-2 ओळखीचे सोबत आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत येऊन जाईल. तिला कधीतरी तिचे एम्प्लॉई काहीतरी सांगून जायचे, तेच तिने आज त्याला सांगितलं. बरं, बॅगमध्ये छाता ठेवशील. इथे थंडी नाही आहे, त्यामुळे थंडीचं काही घेऊ नको. तुझ्या सगळ्या डॉक्युमेंट्सची एक एक्स्ट्रा झेरॉक्स करून घे. मी तुला हँडबॅगमध्ये काय घ्यायचं आणि लगेज बॅगमध्ये काय घ्यायचं याची डिटेल्स पाठवतो. आणि हो, इथे टॅनिंग खूप होऊन जाते, त्यामुळे सनस्क्रीन, लोशन घ्यायला विसरू नको. बरं, नंतर बोलतो मी. आता सध्या चालू असलेल्या टूरच्या लोकांना लंचला घेऊन जायचं आहे. असं म्हणत त्याने फोन ठेवला. तसं ती हातातल्या त्या हँडसेटकडे बघत थोडीशी हसली. काय माहीत तो तिला काय समजून बोलत होता, कारण ती त्याच्या आवाक्याबाहेरची आहे हे त्याच्या गावीही नसेल हे तिच्या लक्षात आलं होतं. क्रमशः मीटिंग सांभाळून दिल्ली ते मुंबई हा प्रवास कसा करणार नाज? अमित एक टूर गाईड या नात्याने काळजी घेतोय की खरंच नाजच्या मताप्रमाणे फ्लर्ट करतोय? कळेल लवकरच. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलाय तर व्हिडिओला लाईक, कमेंट्स तर नक्की करा. पुढील भाग ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.